त्यांच्या जाणीवा समृद्ध केल्या आणि म्हणजे एक रसिक प्रेक्षक म्हणून त्यांनी आपल्याला जे दिलं ते खरं तर शब्दात मांडण्याच्या पलीकडचं आहे. त्यांच्या म्हणजे आणि त्यांची रेंज जी होती नाटकांची, ज्या पद्धतीचा अभिनय त्यांनी केला, त्यांनी दिग्दर्शन केलं, त्यांनी नटांना घडवलं. मराठी रंगभूमीची खरं तर जगाला ओळख करून देण्यामध्येही त्यांचा खूप मोठा वाटा होता. मराठी रंगभूमीची समृद्धी त्यांच्यामुळं मी म्हणेन की जगाला कळली. आणि म्हणजे खरं तर म्हणजे आपल्यासारख्या अनेक रसिकांना त्यांनी खरं तर त्याच्या जाणीवा समृद्ध केल्या असंच मला म्हणावंसं वाटतं या प्रसंगी. राजीव तू आपल्या सोबतच राहा. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. चंद्रकांतजी, विजया मेहतांचं निधन झालंय, त्यांच्या नाट्यसृष्टीतल्या योगदानाबद्दल आपण काय सांगाल? भारतीय रंगभूमीवरचं एक महत्वाचं मोठा दिग्दर्शिका असं आपण म्हणूया, आणि ज्याला असं म्हणतो की राष्ट्रीय पातळीवरचं योगदान त्यांच्या नावावर आहे. प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, दूरचित्रवाणी, त्याच्यानंतर चित्रपट, या सगळ्या क्षेत्रातलं मोठं काम आहे. आणि ज्याला असं आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय रंगभूमीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या नाट्यसंस्था, ज्याला म्हणतो आपण, रंगायनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. साहित्य संघात काम केलेलं आहे. कला वैभव असो की नाट्य मंदार असो की अनेक मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे. अभिनेत्री, मोठ्या दिग्दर्शिका, आणि ज्याला असं आपण म्हणतो की नवीन संवेदना, ज्याला आपण म्हणतो की पूर्णतः नवीन विचारांची रंगभूमी जेव्हा प्रस्थापित होत होती, त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आत्ता प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही बातमी आज न उद्या आपल्याकडे येणार असं जरी माहीत होतं, तरी त्या दरम्यान येणाऱ्या विचारांमध्ये त्यांनी दिलेलं जे रंगभूमीवरचं योगदान आहे, म्हणजे त्यांच्या, आपण असं म्हणू की त्यांच्या सहवासामध्ये किंवा त्यांच्या योगदानामध्ये अनेक नाट्यसंस्था, अनेक मोठे नाटककार, अनेक मोठे दिग्दर्शक, अनेक मोठे नट्या आणि मोठी परंपरा त्यांनी रंगभूमीवर निर्माण केलेली आहे. एक अत्यंत महत्त्वाचं नाव, ज्याला असं आपण म्हणतो, भारतीय रंगभूमीवरच्या दिग्दर्शकांचं जेव्हा जेव्हा योगदान किंवा अभिनेत्री म्हणून येईल, तेव्हा विजया मेहतांचं नाव त्याच्यात खूप वरच्या स्थानावर असणार आहे. धन्यवाद चंद्रकांतजी, आपण जी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं आहेत. राजीव, माझा कट्टा आणि त्याच वेळेला माझा सन्मान या उपक्रमाच्या निमित्तानं आपल्यालाही देखील विजया मेहता यांचा सहवास लाभला. माझा कट्ट्यातल्या काही किंवा त्यानिमित्त तेव्हा ज्या ऑफिसमध्ये आल्या होत्या त्या काही आठवणी आहेत? नाही विजय, त्यांनी माझा कट्ट्यावर, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी अनेक गोष्टींचे गौप्यस्फोट खरं तर त्या माझा कट्ट्याच्या कार्यक्रमामध्ये केले होते. आणि म्हणजे मला तर आठवतं की अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी सगळ्या स्थित्यंतराबद्दल त्या बोलल्या होत्या, पण त्यांना आलेल्या आयुष्यामध्ये त्यांना अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरं जावं लागलं. त्यांच्याविषयी त्या खूप मोकळेपणानं बोलल्या होत्या. रंगभूमीवरची मोठी नावं असलेल्या काही व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय पद्धतीनं त्यांच्याशी वागल्या याच्याबद्दल त्या खूप मोकळेपणानं त्या माझा कट्टाच्या कार्यक्रमामध्ये बोलल्या होत्या. एक प्रकारे त्यांनी त्यांचं त्या संबंधितलं जे शल्य होतं ते त्या कट्ट्यातून व्यक्त केलं होतं. माझा सन्मानच्याही निमित्तानं जेव्हा त्यांना सन्मानित आपण केलं होतं, तेव्हाच्याही खरं तर खूप इंटरेस्टिंग, रंजक अशा आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या जीवश्य कंठस्थ मैत्रीण असणाऱ्या किशोरी ताईंनाही त्यावेळेला सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्या दोघींचं मैत्र, त्यांच्याबरोबर प्रफुल्ला डहाणूकर त्या निमित्तानं खास आल्या होत्या. या तिघींचं त्रिकूट होतं आणि त्यांचं मैत्र त्या निमित्तानं अनुभवायला मिळालेलं होतं. आणि विजय, मला खरं तर म्हणजे विजयाबाईंचं कर्तबगारी, म्हणजे
समांतर नाटक, समांतर सिनेमा यामधून त्यांनी केलेलं, त्यांनी नाट्य चळवळीमध्ये त्यांचं असलेलं योगदान आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे त्यांची नाटकं जरी आठवली तरी की किती त्यांनी आपल्याला समृद्ध केलं त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून, असं खरं तर फार थरारून जायला होतं की किती त्यांनी आपल्याला दिलं. म्हणजे मग ते बॅरिस्टर असेल किंवा वाडा चिरेबंदी होतं, हमीदाबाईंची कोठी, हो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून त्यांनी आपल्याला खूप समृद्ध केलं असं मी म्हणेन. राजीव, खरंच धन्यवाद या सर्व सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. पण विजया मेहता म्हणजे हे मोठं नाव घेण्याऐवजी आपण केवळ बाई असं जेव्हा उच्चारतो ना, तेव्हा आपल्या शिशुवर्गातल्या पहिलीतल्या आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षिका आठवतात. पण जेव्हा मराठी नाट्यसृष्टीचा विचार करतो आणि बाई हे नाव आपण घेतो ना, तेव्हा आपल्याला नेहमीच एक हसतमुख, प्रफुल्लित असा चेहरा आठवतो आणि तो असतो विजया मेहता यांचा. धन्यवाद राजीव. आणि याच विजया मेहतांचं आज निधन झालं. त्या माझा कट्ट्यावर आला होता ज्याचा उल्लेख आता राजीव खांडेकरने केला. आणि त्यावेळी राजीवनं जेव्हा त्यांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहूयात. एक त्या माझ्या कट्ट्याची आठवण. मी विजया मेहता आहे आणि मी आता आय डोंट वॉन्ट टू गो इन टू इट, पण म्हणूनच अभिनयाचं जे हे आहे त्यात फॅसिनेटिंग गोष्टी असतात. त्यात मी असते, ते पात्र असतं आणि मीच माझी दिग्दर्शक असते नटी म्हणून सुद्धा, की हे जमतंय, हे जमत नाही आहे, हे असं करून पहा. हे मला दिग्दर्शक नसतो, ते माझ्यातलंच जे असतं ते सांगत असतं. आणि सगळ्यात म्हणजे प्रयोगाच्या वेळेला मीच माझी प्रेक्षक असते. विजया मेहतांचा खरं तर